1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती जवळपास सारखी होती, पण तरी आज भारतात $1 जवळपास 96 रुपये लागतात, तर पाकिस्तानात 275 पेक्षा जास्त रुपये लागतात. पण चीनमध्ये आजही $1 फक्त 7 युआनच्या आसपास आहे. मग प्रश्न पडतो की चीनने असं काय केलं जे भारत आणि पाकिस्तानने केलं नाही? खरं तर 1980च्या आसपास चीन भारतापेक्षाही गरीब देश मानला जात होता, पण त्याच वेळी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, जगाची फॅक्टरी बनण्याचा. खेळणी असोत, मोबाईल असोत, इलेक्ट्रॉनिक्स असोत किंवा कपडे, सगळं काही चीन बनवू लागला. त्यामुळे जगभरातील कंपन्यांनी उत्पादनासाठी चीनची निवड केली. त्यामुळे दरवर्षी अब्जावधी डॉलर्स चीनमध्ये येऊ लागले आणि त्याच वेळी चीनने एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्याने आपली करन्सी पूर्णपणे बाजाराच्या हवाली केली नाही, तर त्यांनी चीनच्या मध्यवर्ती बँकमधून युआनचा दर नियंत्रित करायला सुरुवात केली आणि त्यामुळे चीनमध्ये प्रचंड प्रमाणात परकीय चलनाचा साठा निर्माण होऊ लागला. त्याचाच परिणाम म्हणून आज चीनकडे जगातील सर्वात जास्त परकीय चलन उपलब्ध आहे. याच परकीय चलनाच्या साठ्यामुळे युआन आजही डॉलरच्या तुलनेने स्थिर स्थितीत उभा राहिलाय. म्हणूनच हा फक्त एक करन्सीचा विषय नाही, हा विषय आहे उत्पादनाचा, निर्यातीचा आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा. पण आता सर्वात मोठा प्रश्न, जर चीन हे करू शकला, तर भारतालाही चीनसारखी उत्पादन महासत्ता बनण्यासाठी अजून काय करायला हवं असं तुम्हाला वाटतंय? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.